जसं की तुम्हाला माहीतच आहे, संडे असला की माझ्या किचनमध्ये काही ना काही नॉनव्हेजचा हा स्पेशल बेत तर असतोच. तर आजचा बेत आहे थोडा कोकणी स्टाईलमध्ये. कोंबडी वडे, सोलकढी आणि मस्त मालवणी झणझणीत चिकन. स्पेशल नॉनव्हेज बेत आणि रविवारची सुट्टी, मज्जा डबल. चला तर मग हा स्पेशल बेत बनवायची सुरुवात करूया. सगळ्यात आधी कोंबडी वड्यांची तयारी करूया. त्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ, 2 कप तांदळाचं पीठ, 1 कप बेसन आणि 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. 1 चमचा धने, जिरे, उडीद डाळ, सोप छान पॅनमध्ये भाजून घेऊया. त्याची पावडर चाळणीने गाळून घेऊया. चवीनुसार मीठ आणि 2 चमचे कच्च्या कांद्याची पेस्ट आता यामध्ये ॲड करूया आणि याला थोडं मिक्स करून घेऊया. आता एकीकडे पाणी गरम करून घेऊया आणि आता या पिठाला आपण गरम पाण्याने छान मळून घ्यायचं आहे. पाहिजे तसं पाणी ॲड करायचं आणि पीठ मळून घ्यायचं. मी इथे थोडं स्पूनने मिक्स करत आहे, कारण पाणी गरम होतं त्यामुळे हाताला चटकेसुद्धा लागू शकतात. इथे आपण आता पीठ छान मळून घेऊया आणि हे मळलेलं पीठ आपल्याला 2 तास झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे कोंबडी वडे एकदम टेस्टी तयार होतील. इथे आता आपलं पीठ छान मुरते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. त्यासाठी अद्रक, लसूण आणि खोबरं, थोडे खडे मसाले घेऊन त्याला मिक्स करून घेऊया. आता यामध्ये भाजलेला कांदा, टोमॅटो ॲड करूया. तेल टाकून मसाले छान भाजून घेऊया. मसाले भाजताना गॅस मंद ठेवा, म्हणजे मसाले एकदम व्यवस्थित भाजून होतील. आता मी यामध्ये थोडं कोरिएंडर ॲड करते आणि आता याला परत मसाल्यांना छान परतून घेते. इथे आता आपले मसाले छान भाजून झाले आहे. आता याला मिक्सर जारमध्ये काढून छान पेस्ट बनवून घेऊया. मसाले इथे वाटून झाले आहे. आता एकीकडे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि पाहिजे तेवढी पेस्ट आता यामध्ये ॲड करूया. आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मसाल्यांना तेल सुटलं की त्यामध्ये लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, मालवणी मसाला ॲड करून घ्यायचा. आता सगळे मसाले एकदम व्यवस्थित मिक्स करून भाजून घेऊया. मी हाफ KG चिकनला आधीच हळद मीठ लावून ठेवलं होतं. आता ते चिकन मी या मसाल्यामध्ये ॲड करते. मसाल्यामध्ये चिकन एकदम भाजून घ्यायचं आहे आणि आता हे चिकन आपल्याला मंद आचेवर 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. मसाल्यामध्ये चिकन शिजते तोपर्यंत आपण सोलकढी तयार करून घेऊया. मी इथे कोकोनट क्रीम घेतली आहे. आता त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 लसूण पाकळ्या आणि कोकम ॲड करते आहे. मी इथे नारळाच्या दुधाऐवजी कोकोनट क्रीम यूज केली आहे. ही आपली इन्स्टंट सोलकढीची रेसिपी आहे. मी याआधीही ही रेसिपी शेअर केली आहे. आता यामध्ये कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करूया आणि आता इथे रेडी आहे आपली छान मस्त सोलकढी. सोलकढी इथे रेडी झाली आहे. आता बघूया आपलं चिकन. तर इकडे आपलं चिकन हे छान मस्त मसाल्यामध्ये मुरलेलं आहे. तुम्ही बघू शकता चिकन मसाल्यामध्ये अगदी मुरलेलं आहे, कारण असं मुरलेलं चिकन एकदम टेस्टी बनतं. आता यामध्ये थोडं पाणी ॲड करून घ्या. मी मसाल्यांचं पाणी ॲड केलं आहे. थोडं कोकोनट क्रीम ॲड करूया, कोथिंबीर आणि हवं तसं पाणी ॲड करून आता याला मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून याला मंद आचेवर परत 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता बघू शकता 10 मिनिटानंतर आपलं चिकन असं मस्त शिजून रेडी झालेलं आहे आणि एकीकडे आपलं कोंबडी वड्याचं पीठसुद्धा रेडी झालेलं आहे. आता आपण छान कोंबडी वडे रेडी करून घेऊया. बटर पेपर घेतला आहे. आता त्याला थोडं ऑइल लावलं आहे आणि पाहिजे तेवढा गोळा घेऊन मी आता कोंबडी वडा रेडी करून घेते. बोटाच्या साहाय्याने थोडा पुरीच्या आकाराचा आपल्याला कोंबडी वडा हा थापून घ्यायचा आहे. आता त्याला मध्ये होल करून घेऊया आणि एकीकडे तेल गरम करायला ठेवूया आणि आता हे कोंबडी वडे त्यामध्ये सोडून घेऊया. आता असेच सगळे कोंबडी वडे मी तळून घेणार आहे. वडे तळताना लक्षात ठेवा की तेल हे आपलं गरम असलं पाहिजे. व्हिडिओमध्ये बघू शकता आपलं कोंबडी वडासुद्धा मस्त रेडी झालेला आहे आणि असेच आता सगळे कोंबडी वडे मी इथे तळून घेणार आहे. माझ्या व्हिडिओमध्ये मी नेहमी हाच प्रयत्न करते की माझी प्रत्येक रेसिपी ही सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावी आणि त्याबद्दल कुठलेही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. तुम्हाला माझा हा कोकणी बेत कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि विकेंडसाठी हा बेत नक्की सेव्ह करून ठेवा. गरमागरम कोंबडी वडे, झणझणीत मालवणी चिकन आणि सोबत सोलकढीची मज्जा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच छान व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.